नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये बघूया. बातमी आहे काँग्रेसला लागलेल्या गळतीची. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय महाडिक हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. कालच गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये येण्याकरता अनेक खासदार, आमदार, नेते रांगेत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे जे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहेत ते लवकरच भाजप प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्यात. मात्र धनंजय महाडिक यांनी स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिला. जिल्ह्यातल्या साखर कारखान्याच्या प्रश्नांविषयी बोलण्याकरता मी काल मुख्यमंत्र्यांना एकटाच भेटलो होतो. याआधीही 2-3दा मी त्यांना भेटलो आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाबाबत कोणतंही बोलणं माझं त्यांच्याशी झालेलं नाही, किंबहुना राजकीय कुठलंही वक्तव्य त्यांच्याशी माझं झालेलं नाही, असं धनंजय महाडिक म्हणाले. त्याचवेळी विश्वजित कदम यांना सुद्धा याविषयी विचारलं असता, त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी विचारलं असता, त्यांनीही या बातमीचं खंडन केलेलं आहे. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी धनंजय महाडिक यांच्याशी संवाद साधला. बघूया धनंजय महाडिक काय म्हणाले. नंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग होणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यातलं एक नाव म्हणजे धनंजय महाडिक. काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की तुम्ही कदाचित भाजपमध्ये जाल. ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक झाल्यापासून मुख्यमंत्री महोदयांना 3 वेळा भेटलेलो आहे. विषय हा आहे की आमच्या सर्व साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ 35-36 कारखान्यांना हे सॉफ्ट लोन मिळू शकत नाही, कारण त्यांचा निगेटिव्ह DSR रेशिओ असल्यामुळं. आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ती अट शिथिल करावी यासाठी आम्ही सगळी मंडळी भेटत होतो. कालसुद्धा रात्री मी या संदर्भातच भेटलो. आज या संदर्भात भेटण्याचं रात्रीचं कारण एवढ्यासाठी होतं की आज बैठक जी होती की राज्य बँकेच्या अध्यक्ष आणि सर्व बँकांचे प्रमुख आणि मुख्य महोदयांची बैठक होती. रात्री मी त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आज मला इथे यायला सांगितलं होतं आणि आम्ही जवळजवळ तुम्ही आता बघताय जवळजवळ 8-10 कारखान्यांचे आम्ही सर्व चेअरमन या संदर्भात इथं आलेलो आहे. आता उद्या जर हे लोन डिस्बर्स नाही झालं आम्हाला, तर आम्हाला व्याजाचा परतावा केंद्र सरकारकडून मिळणार नाही. आणि या संदर्भात मी CM साहेबांना भेटलेलो होतो. कुठल्याही राजकीय पक्षाची प्रवेशाची किंवा कसलीही चर्चा त्यामध्ये झालेली नाही. लोकसभेची जेव्हा निवडणूक सुरू व्हायची होती, मतदान व्हायचं होतं, त्याच्या आधी काही नेते भाजपमध्ये येताना असंच म्हणाले होते की आम्ही साखर कारखान्याचं काम काढतोय, आम्ही मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाचा मुद्दा घेऊन येतोय, पण सगळे त्यानंतर भाजपचे उमेदवार झाले दिसले. तुमच्यावर असं होणार नाही असं काय? नाही, मी माझ्या हातामध्ये कारखान्याचे सगळे पेपर्स आहेत. तारीख तुम्ही बघितली तर कालची तारीख आहे आणि या संदर्भातच मी आलेलो. कारण उद्या जर हे लोन डिस्बर्स नाही झालं तर आम्हाला व्याजाचा परतावा मिळणार नाही, म्हणून त्याची अर्जन्सी होती. त्या संदर्भात मी भेटलेलो. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीची जेव्हा तयारी सुरू होती त्यावेळेस देखील अशी चर्चा होती की चंद्रकांत दादा पाटील हे तुमच्याबरोबर आहेत, तुमचं चांगलं रिलेशन आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही त्या माध्यमातून भेट होती अशी एक चर्चा आहे. निश्चितच मी कोल्हापूरचा खासदार होतो, चंद्रकांत दादा पालकमंत्री होते, त्यामुळं अनेक बैठका, शासकीय कार्यक्रम किंवा राजकीय कार्यक्रम एकत्रित व्हायचे आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली होती. रस्ते मंजुरीसाठी बराच निधी मला त्यांनी दिलेला होता आणि त्यामुळे संबंध चांगलेच होते. संबंध कुठे बिघडलेले नव्हते, आजही बिघडलेले नाही आहेत. पण याचा अर्थ असा नाही की मी राष्ट्रवादी पक्ष सोडून, मी पवार साहेबांनी मला खूप रिस्पेक्ट दिलेला आहे, पवार साहेबांनी मला संधी दिलेली आहे आणि त्या संदेशाच्या माध्यमातूनच मी कोल्हापुरामध्ये प्रयत्न केलेला होता. म्हणजे तुम्ही आता राष्ट्रवादी आहात आणि नंतरही राष्ट्रवादीच राहणार हे तुम्ही सांगाल? मी राष्ट्रवादीमध्येच आहे, राष्ट्रवादीमध्येच राहणार. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान विश्वजित कदम यांच्या संदर्भात सुद्धा हीच चर्चा आहे की ते भाजप प्रवेश करतील. त्यांच्याशी या सगळ्याविषयी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. पुन्हा एकदा तुम्ही भाजपच्या वाटेवरती मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी प्रवेश करणार, काय नेमकी वस्तुस्थिती आहे, तथ्य? नाही, गेल्या 2 दिवसापासून वृत्तवाहिन्यांमध्ये आणि वर्तमानपत्रात मी काही ठिकाणी ऐकलं आणि वाचलं की अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की मी भाजप पक्षाच्या वाटेवर आहे म्हणून. मुळात पहिलं मला सांगायचं आहे की या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही आणि गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः आपण 2014चा उल्लेख केला, त्यावेळेस भाजप हा पक्ष देशात, राज्यात सत्तेवर आला आणि एक प्रचंड मोठं जनमत त्यांना सत्तेवर येण्याकरता लोकांकडनं मिळालं. ती जरी वस्तुस्थिती असली तरी मी 5 वर्षापासून पाहतोय की भाजप पक्षाकडून काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या मागे किंवा काँग्रेसची अनेक घराणी जी काँग्रेस पक्षाच्या विचाराशी निष्ठावंत आहेत, अशी घराणी आपल्या पक्षात भाजपमध्ये कशी येतील ह्याच्या बाबतीतला त्यांचा एक मोठा प्रयत्न गेल्या 5 वर्षापासून चालू आहे आणि नजीकच्या काळात त्याची काही उदाहरणंही आम्ही प्रत्यक्षपणे घडताना पाहिली. विखे बघितला, आपण मोहिते बघितलं. म्हणजे अनेक उदाहरणं घडली, ती काँग्रेसची असतील, राष्ट्रवादीची असतील. परंतु मी पाहिले की मागच्या 5 वर्षापासून भाजप
पक्षाने हा एक प्रयत्न केलेला आहे मोठ्या प्रमाणात आणि काही प्रमाणात त्यांना यशही मिळालेलं आहे. तुम्हाला ऑफर आहे, मुख्यमंत्र्यांनी ओपनली विश्वजित कदम तुम्ही चुकीच्या पक्षामध्ये आहात, तुम्ही आमच्या पक्षामध्ये या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत मी त्याच लोकमतच्या कार्यक्रमात सांगितलं की मला व्यक्तीच्या त्यांच्या बाबतीत मनापासून आदर आहे, तो भाग नाही. पण चुकीच्या पक्षात आहे असं ते म्हणाले नाहीत, एवढंच म्हणाले पक्षामध्ये या. म्हणजे ते म्हणाले की बाबा त्यावेळेस मी काय आमदार नव्हतो, त्यावेळेस युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीने संधी देऊ, पण जे उत्तर द्यायचं होतं त्यावेळेस गळ टाकताय तुम्ही, गळाला लागलेलं नाही ही गोष्ट खरी आहे. पण ऐका ना, आता नुकतीच जी लोकसभा निवडणूक झाली तेव्हाही तुम्ही फार सक्रिय नव्हता. जे काही झालं तर तुम्ही बघता, म्हणजे कोणी उभारायलाच तयार नव्हतं. मग कशा पद्धतीनं तिथं प्रतीक यांनी सांगितलं की आता मी सोडचिठ्ठी देतो, मग विशाल पाटील आले, त्यांना स्वाभिमानीच्या ह्याच्यावरून लढावं लागलं. हे जे काय झालं तुम्ही लांब होतात. नाही, तसं नाही येते. सांगलीच्या लोकसभेच्या उमेदवारी बाबतीत असो, पुण्याची असो, दोन्ही बाबतीत मला विचारणा झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी असा काही निर्णय अपेक्षित आहे का? मी मगाशीच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. सध्याच्या समाजकारणाची, राजकारणाची स्थिती अशी आहे की दुष्काळ आहे, माझा मतदारसंघ ग्रामीण आहे आणि लोकांचे, खास करून शेतकऱ्यांच्या आणि तरुण पिढीचे प्रश्न हे सुटले गेले पाहिजे. आणि मी म्हणालो प्रमाणे की आमच्या वडिलांची एक पुण्याई, सर्व पक्षांमध्ये त्यांचे संबंध चांगले होते आणि मीही त्या पद्धतीने आमच्या मतदारसंघातली कामं आज रेटाने करून घेतोय. परंतु भविष्य काळात ही ती कामं अधिक सक्षमपणे व्हावी यासाठी माझा प्रयत्न हा चालूच राहणार आहे आणि तो मी करत राहणार आहे. राहिला प्रश्न येणाऱ्या विधानसभेचा, माझी भूमिका ठाम आहे, या ठिकाणी काही अडचण नाही आणि मला वाटत नाही की कुणी काय त्यात शंका घ्यावी. 2 दिवसापासून 3 दिवसापासून ज्या काही वर्तमानपत्रात, वर्तमानामध्ये बातम्या येतात, मी सांगितलं की भाजप प्रयत्न करतंय 5 वर्षापासून अनेकांना भाजप पक्षामध्ये घेण्याचं. त्यांच्याकडे लिस्ट आहे, माझ्यात त्यांना काहीतरी वाटलं असेल, महाराष्ट्रामध्ये मी काम केलेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात माझं काहीतरी आहे म्हणून त्यांना वाटत असेल, परंतु ह्या बातम्या सगळ्या चुकीच्या आहेत आणि त्यात काही तथ्य नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. 3ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. 3ही महिला डॉक्टर आरोपी ज्यांना आत्ता सेशन्स कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं होतं. युक्तिवाद झाला. युक्तिवादादरम्यान 31 मे पर्यंत या तिघींनाही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रफुल्ल, सेशन कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलंय? सुवर्ण, या ठिकाणी तिन्ही जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. सरकारी वकिलांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायची असल्यामुळे साधारणतः 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी या ठिकाणी केली होती आणि संपूर्ण प्रकार हा खुनाचा प्रकार आहे का याचा तपास देखील करायचा आहे, यासाठी ही पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र बचाव पक्षाच्या वकिलांना या तिन्ही महिला आणि त्याचबरोबर मयत यांच्यामध्ये जे व्हॉट्सअप सेटिंग झालं होतं त्या आधाराचा पुरावा देत यामध्ये कुठलाही हॅरेसमेंट ही झालेली नसल्याचं बचाव पक्षानं या ठिकाणी सांगितलंय. पण हे कुठल्याही ग्राह्य न धरत न्यायाधीशांनी या ठिकाणी 3 दिवस जी आहे पोलीस कोठडी या सर्व तिन्ही आरोपींना ठोठावली आहे आणि 31 तारखेला ही 31 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी असेल. नक्की, धन्यवाद प्रफुल्ल माहिती दिल्याबद्दल.